मंडळी, स्टॉलवरचा आगरी जेवण जेवायची आज खूप इच्छा झाली होती. मग काय, फिरत फिरत गेलो विक्रोळीला जाऊन बघितलं आगरी स्टॉल म्हणजेच पाटील कट्टा. मेन्यू चेक केला तर स्वस्तात स्वस्त रेट होते. एका मराठी उद्योजकांनी चालू केलेला हा स्टॉल आहे. सर्वप्रथम आम्ही स्टार्टर्सला क्रॅब लॉलीपॉप ऑर्डर केले. मग काय, थोड्याच टायमात आपल्या दीपेश दादाने आपल्याला लॉलीपॉप सर्व केले. क्रॅब लॉलीपॉप बघून मी तर घाबरूनच गेलो. पहिला मला वाटलं की जिवंत खेकडा आहे की काय, पण मंडळी टेन्शन घ्यायचं नाही, हा नकली खेकडा आहे. गरम गरम क्रॅब लॉलीपॉप बघून मला खूप क्रेविंग आली होती. मग काय, पकडला नांगाने टाकला तोंडात. चव होती ती प्युअर क्रॅबचीच होती. बाहेरची कोटिंग क्रिस्पी होती आणि मसाल्यांचा फ्लेवर जाम भारी होता. हे तुम्ही नक्कीच ट्राय केलं पाहिजे. त्याचबरोबर स्टार्टरला फिश फिंगर घेतले. तर चला यांची पण आपण चव बघूया. फिश फिंगर हे आपल्या बोटांपेक्षा पण खूप मोठे होते. तर मध्येच काडकन मोडला आणि टाकला तोंडात. फिश फिंगर हे खूपच युनिक होते. अगदी भावऱ्याची चव येत होती. इथे पार्सलची सुविधा पण खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला कंटेनर डबे दिले जातील. आगरी स्टॉलवर आलोय आणि भाकरी नाही खाणार असं होणारच नाही. आता भाकरी सोबत खायचं काय, तर मी गरम गरम असा वजडी मसाला घेतला होता. टेबलवरती गरम गरम वजडी बघून मला राहवलंच नाही. मग काय, घेतली भाकरी, तोडला काना आणि टाकला वजडी मसाल्यामध्ये. लोलवला तुकडा आणि टाकला तोंडात. वाह, काय चव होती. सोबत चवीनुसार कांदा. कसला भारी कॉम्बिनेशन होता. वजडीची चव खूप छान होती. पारंपरिक आगरी पद्धतीने बनवलेली आणि सोबत भाकरी तुम्ही नक्कीच ट्राय करा. मेन्यू तुम्ही बघितलाच असाल. इथं भरपूर अशा आगरी मेजवानी आहेत, ते तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. ते पण चांगल्या पद्धतीचा, योग्य दरामध्ये. मग कधी भेट देताय पाटील कट्ट्याला आपल्या दीपेश दादाच्या हातची मेजवानी खायला? ऍड्रेस कॅप्शन मध्ये आहे, नक्की बघा. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि मला फॉलो करायला मात्र विसरू नका.